आपल्याकडे हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा असे 3 ऋतू आहेत. जसे प्रभू श्रीरामांच्या आगमनाने परशुरामांचे महत्त्व कमी होत नाही, तसेच हिवाळा आल्याने पावसाळ्याचे महत्त्व कमी होत नाही. हे ऋतुचक्र सतत असेच चालू राहते. पावसाळा ज्यावेळी सुरू होतो त्यावेळी उन्हाने भाजून निघालेल्या जमिनीवर तहान भागते आणि त्या पहिल्या पावसाच्या मिलनाने ती बेभान होते. काही दिवसातच असे वाटू लागते की धरतीने जणू हिरवागार शालू पांघरला आहे. आपल्याकडे ऊन आणि पाऊस यांच्या खेळाचे अतिशय सुंदर वर्णन केलेले अनेक ठिकाणी दिसते. पहिल्या पावसाच्या सरींनी उन्हाने लाही लाही झालेली धरतीने मोकळा श्वास घेतलेला दिसतो. इथल्या मातीत एक असा सुगंध दरवळतो की ज्याने तरणी बांड वासरे सैरावैर धावू लागतात. झाडांना नवी पालवी फुटते. धरतीतून कोवळे कोंब डोके वर काढू लागतात आणि सगळीकडे कसे नुसते हिरवेगार दिसू लागते. हे सर्व आपण यापूर्वी अनेकदा ऐकले असेल. यापुढील गीताच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्या आठवणींना उजाळा द्यावा अशी इच्छा झाली म्हणून सांगितले. तर हा ओलावा घेऊन येत आहे श्रावणी. ये रे घना
श्रावणी खूपच छान. कसं वाटलं श्रावणीचं गाणं मंडळी? पावसाच्या थेंबासारखं सुंदर होतं का? फ्रेशनेस आलाय का?